आदरणीय नेते महेशजी जाधव साहेब, आदरणीय नाताई दादा, भैयाजी, सुहासिनी काकी आणि सर्व भाजपचे सर्व खंदे समर्थक यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी आज फॉर्म भरण्यासाठी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये उपस्थित असणारे सर्व प्रवीणदादांचे आणि भाजपवरती प्रेम करणारे सगळे सच्चे कार्यकर्ते. मी आदरणीय महेशदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं म्हणजे राजकारणात हे कोण कुणाचा नाही, म्हणजे ही जी अनेक वर्ष आपण जे वचनं ऐकत आलेलो आहे ते खऱ्या अर्थानं म्हणजे याच्या मागचा स्वार्थ नसून यामध्ये मुरगुडची प्रगती आहे. मुरगुडला जे पाहिजे होतं ते आज तुम्ही सगळ्यांनी घडवून दाखवलेलं आहे. म्हणजे कालपर्यंत जे अशक्य होतं ते आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि संजय दादांनी ते घडवून आणलेलं आहे. त्याबद्दल आदरणीय दादांचं आणि आदरणीय संजय दादांचं मी मनापासून इथं अभिनंदन या निमित्तानं करतो. कारण आज आपलं अस्तित्व टिकवायसाठी, भाजपचं अस्तित्व टिकायसाठी किंवा आज मुरगुड म्हटल्यानंतर संजय दादा आणि मुरगुड म्हटल्यानंतर प्रवीणदादांचं कुटुंब म्हणजे आदरणीय विश्वनाथ पाटील साहेबांच्यापासून आज चालत आलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेला खंडित न करता कायमपणानं त्यांना चालना देण्यासाठी अहोरात्र झटणारे त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीला आज भाजपचं काम करणारे आमचे सगळे तरुण युवा शिलेदार आणि त्यांच्याबरोबरीनं आदरणीय संजय दादांची ताकद लागल्यानंतर यामध्ये ज्योतिषाला बोलवायची भयाची गरज पडणार नाही. एकतर्फी निकाल तुम्ही म्हणताय. आज तुम्ही तुमच्याकडे 5 नगरपालिकांची जबाबदारी जरी महेशदादा असली तरी आजपासून या मुरगुडचं तुम्ही विसरून जावा. येणाऱ्या बाकीच्या 4 वर्ष तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे 21-0 म्हणजे जी काय आमची क्षमता आहे त्या क्षमतेला पूर्ण बांधील राहून पूर्ण क्षमतेनं आदरणीय प्रवीणदादांच्या मागे आम्ही उभा राहू. भाजप म्हणून सगळ्यांचे पाठराखण करू आणि यामध्ये गट तट पार्टी भेद हे बाजूला सारून आम्ही निश्चितपणानं प्रवीणदादांच्या आणि प्रवीणदादांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे असू देत किंवा मित्रपक्षांच्या प्रत्येक याला पूर्ण समर्थन देऊ एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो. आपण सगळ्यांनी प्रवीणदादांच्यावरती जो विश्वास दाखवला म्हणजे शेवटच्या वेळेला तडजोडी होत असतात हे अनेक वेळेला आपण राजा म्हणून सुद्धा अनुभवलेला आहे. मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब कमी हे असताना सुद्धा तिथं मुख्यमंत्री म्हणून बसू शकले. देवेंद्रजींचं तिथं बहुमत होतं परंतु त्यांना उपमुख्यमंत्री होता आलं. म्हणजे अशा अनेक वेळेला राज्यामध्ये आपण सगळ्यांनी वाटाघाटी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याच या वाटाघाटीतला मुरगुड ही भाग आहे. मी कुठलीही चिंता न करता आपलं पूर्ण म्हणजे जी आपली शक्ती आहे ती पूर्ण शक्ती आज भाजप आणि शिवसेनेच्या मागे उभा करावी आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या उमेदवारांना आपल्या पूर्ण क्षमतेनं विजयी करण्यामध्ये आपली मोलाची भागीदारी करावी अशी विनंती या निमित्तानं करतो आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिथं सामावून घेतलं जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं बाळगतो. आपण सर्वजण अगदी उन्हामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या समर्थनासाठी जमलात त्याबद्दल सर्व थोडा मोठ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना विजयाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपले